प्रशांत आंबे धमकी प्रकरणी संजय गायकवाडांची चौकशी होणार आहे। आमदार संजय गायकवाडांच्या चौकशीला कोर्टाकडून परवानगी मिळाली आहे। पुस्तक प्रकाशकाला धमकी दिल्याप्रकरणी चौकशी होणार आहे। शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्याचे प्रकरण आहे। प्रशांत आंबे यांना धमकी दिल्याप्रकरणी ही चौकशी होणार आहे। चौकशीसाठी राजारामपुरी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात मागणी केली होती। प्रशांत आंबे यांना आमदार समर्थकांकडून धमक्यांचे फोन सुरूच आहेत। महिन्याभरात 100हून अधिक धमक्यांचे फोन गेले आहेत। पोलिसांकडे नव्यानं तक्रार देणार प्रशांत आंबे यांनी माहिती दिली आहे। शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे यांना धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला जिल्हा न्यायालयानं आता परवानगी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल मी जे काही मागे वक्तव्य केलं होतं त्याची शिवीगाळ केली होती, त्याच्याबद्दल ऑलरेडी मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आणि ह्या पुढेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे। येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोणत्या पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल। तो विषय मात्र राहणारच आहे। या अनुषंगाने जे काही कोर्टाने काही आदेश दिले त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो आणि पोलिसांना जे काही तपासामध्ये मदत लागेल ती मी करण्यास तयार असेल। न्यायालयानं त्यांच्या चौकशीची जी परवानगी दिलेली आहे तर त्याबद्दल आम्ही न्यायालयाचे आभार मानतो। पण पोलिसांवर आमचा अजिबात विश्वास नाही। पोलीस निपक्षपाती तपास करतीलच, आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करतीलच याची मला शंका आहे। कारण की ते काय आमदार संजय गायकवाडांनी मला ज्या वेळेला धमकी दिली होती त्या धमकीतच ते म्हणले होते की तुला कुठं जायचं आहे तिथं जा, कुणाकडं जायचं आहे तिथं जा। याचा अर्थ आहे की ते पोलिसांना घाबरत नाहीत। कारण की या अगोदर बरीच कलमं, बरेच गुन्हे, जवळजवळ 20 पेक्षा जास्त गुन्हे त्यांच्यावर नोंदवलेले आहेत। काय झालं त्याचं पुढं? त्यामुळं त्यांना विनंती आहे पोलिसांना की त्यांनी निपक्षपाती त्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर दखलपात्र स्वरूपाची कलमं कशा पद्धतीनं दाखल होतील अशा पद्धतीचा अहवाल त्यांनी न्यायव्यवस्थेसमोर ठेवावा। जिल्हा न्यायालयाने जर चौकशी करायचे आदेशित केलं असेल तर त्याची चौकशी होईल आणि त्या चौकशीमध्ये खरं खोटं जे काय येईल ते निष्पन्न होईल। चौकशीला संजय गायकवाड सुद्धा समोर जातील आणि त्या संदर्भामध्ये काय त्यांचं म्हणणं होतं किंवा त्यांच्याबद्दलचे आरोप काय आहेत त्याबद्दलचा खुलासा सुद्धा ते करतील।